पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे. नमस्कार, मी प्रशांत दामले. स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बरं की रे पाठांत तुझं. मग दामले सर, मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय आणि त्या सिनेमामध्ये मी तुम्हाला अभिनयाची संधी देणार आहे माझ्या दिग्दर्शनाच्या खाली. नको नको. ठीक आहे, एक दिवस नक्की येईल सर, जेव्हा तुम्ही म्हणाल की ह्या सिनेमाचे दिग्दर्शन तू कर आणि मी त्यात काम तो करतो. एक दिवस येणारच नाही असं मी बघेन. ठीक आहे. असं काय बोलताय, पण ठीक आहे, अशीच गंमत जम्मत असते दिग्दर्शक आणि नटामध्ये. आणि असाच एक दिग्दर्शक आनंद सर, ज्यांनी आता नुकताच एक सिनेमा दिग्दर्शित केला ज्याचं नाव होतं आपडी थापडी. आणि या सिनेमाच्या निमित्ताने एक चतुरस्तर अभिनेता, हरुहुन्नरी, हजर जबाबी, भयंकर पाठांतर उत्तम असलेला, म्हणजे वाणीतून शब्द निघाला की परफॉर्मन्स, असा एक अभिनेता संदीप पाठक, त्याची आणि त्यांची मैत्री झाली आणि आज ते दोन मित्र इथे येणार आहेत. येस, तेव्हा स्वागत करूया दिग्दर्शक आनंद करीर आणि चतुरस्त्र, अतिशय हजरजबाबी, मल्टी टॅलेंटेड आणि देखणा अभिनेता संदीप पाठक यांचं. नमस्कार. या नमस्कार. नमस्कार. कसा आहे संदीप? मस्त. आनंद सर, वेलकम. बाबा उत्तम ना? खूप. येस सर, चतुरस्त्र, हजरजबाबी, देखणा. कोण बघत नाही. आनंद सर, मला सुरुवात तुमच्यापासून करायची. तुम्ही सिनेमा तर दिग्दर्शित केलातच, जो अप्रतिम झाला, महाराष्ट्राने तो पाहिलाय, अजूनही तो चालू आहे. पण ह्या मैत्रीविषयी काय सांगाल? ही मैत्री योगायोगाने घडली आहे. कारण ज्या वेळेला मी आपडी थापडीमध्ये दामूचं कास्टिंग करत होतो, ओके, त्यावेळेला संदीप सरांचं रेकमेंडेशन श्रेयस सरांकडनं आलं. बिकॉज मी ॲडव्हर्टायझिंग बॅकग्राऊंडमधनं येत होतो. म्हटलं सर सॉरी, पण मला ऑडिशन लागेल, कारण ह्या पात्रासाठी मला ऑडिशनची खूप गरज आहे, कारण हा माझ्या डोक्यात खूप क्लिअर आहे की मला कसा पाहिजे. आणि त्यांचा मोठेपणा, त्यांनी ॲग्री केलं ऑडिशन द्यायला. तर जसं मी ते ऑडिशन बघितलं, ते एक बागायत रुमाल बांधून त्यांनी तो दामूचा जो ऑडिशन दिला होता, तो कॅरेक्टर एक्झॅक्टली तसा होता जसा मला हवा होता. वा. आणि तेव्हापासून ते बेसिकली जुळलं. त्याच्यानंतर जसं आम्ही एकत्र येत गेलो, तर आम्ही दोघेही गावाकडचे लोक, तर बऱ्याचशा गोष्टी होत्या शेअर करण्यासाठी पण. तर तसं ते वाढत गेलं आणि देन विथ टाईम दोस्ती झाली. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, याचं उत्तर तुम्ही प्लीज खरं द्या. सिनेमामध्ये ह्यांनी जे काही केलंय त्यातलं तुम्ही सांगितलेलं किती होतं आणि ह्यांनी त्यात मला प्लीज खरं उत्तर अपेक्षित आहे. कारण आणि नंतर एडिट किती करायला याचं उत्तर मी वेगळ्या रीतीने देतो. सिनेमामध्ये ह्यांनी सांगितलेलं किती मी नाही घेतलं. कारण आपडी थापडीसाठी माझं बेंचमार्क क्लिअर होतं की आपण एक क्लीन गोष्ट सांगतोय, अजिबात कुठलाही असं ह्युमर नको, ओव्हर द टॉप नको. जास्त ह्युमर ऑब्व्हियसली पाहिजे होतं, बट ओव्हर द टॉप ह्युमर नको किंवा बिलो द बेल्ट कंट्रोल पाहिजे. एकदम फॅमिली फिल्म बनवायची मला, तर ती प्युरिटी मेंटेन करण्यासाठी हेच आहे. पण संदीप सर बिंग संदीप सर, प्रत्येक लाईनला एक इम्प्रोव्हायझेशन त्यांच्याकडे असायचं. ओके, मग मला ते नंतर जाऊन सांगायला, नाही सर ये थोडं जादा होतं, आपण पुढच्या फिल्मला घेऊ, पण आता ह्या फिल्ममध्ये नाही. बरोबर, गप्पा बहारदार होणार आहेत, मला खात्री आहे. आपण पदार्थही बघूया, पण त्याआधी या दोघांसाठी एक छोटासा खेळ आहे, तो खेळूया आणि मग जाऊया पदार्थांकडे. गेम एकदम सोपा आहे. आनंद सर, तुम्ही तर दिग्दर्शक आहात, तुम्हाला नटामधलं काय बेस्ट आहे ते बरोबर निवडता येतं. करेक्ट. आणि तू नट आहेस, तुला कुठल्या भूमिकेतून कसं बिटवीन द लाईन्स काढायचं ते निवडता येतं. मग तसंच तुम्हाला ह्या मोठ्या चिमट्यानी ते छोटंसं एक एक करूनच निवडायचंय बरं का. हो का? एका वेळेला दोन नाही. 1.5 मिनिटामध्ये जे जास्त करतील त्यांना आपण या खेळाचा विजेता करूया. 3, 2, 1 स्टार्ट. सर, एका वेळेला एकच निवडा. या बाबतीत संदीप दादा सिन्सिअर, एका वेळेला एकच. वा, फोकस्ड आहे, खरंच आहे. वा, पाठक सर, एका वेळेला तुम्ही 2-2 उचलायला लागले ना? हे जुळलेलं आहे, तर जुळलेलं आहे. एक नाही, मी सांगतो ना जे. आनंद सर, हो, थोडा स्पीड बढ़ाना पडेगा आपको सर, ऐसा लग रहा है मुझे. चीजलिंग्स मध्ये पण जोडीत गोडी झाली आहे. 2-2 येत आहेत एकदम. अरे किती उचलायला? एकच आहे, हे बघ. हा, ठीक आहे, ठीक आहे. चला, 10, 9, 8 या 5 सेकंदात एखादा डायलॉग म्हणून दाखवून संदीप पटकन. 4, 3, 4-5. अरे हाय काय नाही. 2, 1 थांबा. दामले सर, या खेळाचा विजेता तुम्हीच घोषित करावा.
कसं काय याला मोजायला लागेल. मोजायला लागेल मला. मोजू नका. तू मोज संख्या मोज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 31 इकडे नाही. म्हणजे जोडी असावी तर अशी दिग्दर्शक आणि नटाची. इकडे 31 तिकडे 31. उगाच नाही सिनेमा चांगला सुपरहिट दिला. अशा या टाय झालेल्या खेळासह फार वेळ न घालवता आपण बोलूया आता पदार्थांकडे. पदार्थांकडे चला वा. साधारण चेहऱ्यावरचं टेन्शन पाहता चतुरस्तर अभिनेता संदीप पाठक पहिला पदार्थ करणार आहे असं माझा अंदाज आहे. है ना? हे पाठांतर नसताना आपण नाटकाला उभे राहतो ना प्रयोग करायला, तसं झालं तसं वाटतंय. अचानक कास्टिंग झालं. चला कुठला पदार्थ आहे हा? नाही, बायकोने कम्प्लीट शिकवून पाठवले मला. हा आहे उकट शेंगुळे. मराठवाड्यातला पदार्थ आहे उकट शेंगुळे. तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल, पण खूप चविष्ट. साहित्य सांग मला. हा पटकन. गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, डाळीचं पीठ आहे, तूप आहे, चिरलेली कोथिंबीर आहे, थोडा ठेचलेला लसूण आहे, थोडी मिरची आहे, त्याच्यानंतर ओवा आहे, हे जिरं आहे, हळद आहे, तिखट आहे, थोडीशी जिरपूड आहे, मीठ आहे, जॅगरी पावडर आहे, जॅगरी, आलं लसूण पेस्ट आहे. अच्छा. साहित्य बघितलेलं, इथं तेल तापत ठेवलेलं आहे. मला फक्त सांग तू काय करणार आहेस, कसं करणार आहेस. उकट शेंगुळे करणार. मित्रांनो, आता काय करायचं असतं माहिती का, की गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं, थोडं ज्वारीचं पीठ इकडे घ्यायचं. बाऊल आहे तो घे. हा, तोंडाने अच्छा. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी. हा बाऊल आहे व्यवस्थित होतं. आणि गव्हाचं पीठ. थांब नाही नाही, तुला जायचं मराठवाड्यात म्हणून- सर, नाही ते मराठवाड्यात ते हाताने टाकण्यात मजा यायचं ते. हे आहे थोडं गव्हाचं पीठ टाकलं मी. आणि चेहऱ्यावरची आठी काढ तर पदार्थ चांगला होतो. अरे बापरे. ते तसं टाकायला लागतं. ज्वारीचं पीठ थोडंसं आणि डाळीचं पीठ थोडंसं. बरं मला एक प्रश्न पडला. आणि थांब, प्रश्नांची उत्तर देणार, त्यासाठी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता इथेच कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकायची असते आणि नंतरही टाकायची, फोडणीमध्ये सुद्धा बरं टाकायची ज्या असते. प्रमाणात तू पिठं घेतलीयस प्रत्येकाच्या वाट्याला एकच उकड शेंगुळे येईल. ते तेवढंच आहे ना. थोडं घे ना गव्हाचं आणि ज्वारीचं जास्त. नाही हे बघ. हा बस. आणि कसं आहे, गरजा लिमिटेड असाव्या. आपल्याला आज बऱ्याच नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. तूप हे उगं चालू घडी ते. तुझ्या भावालाच फोन करतो ना. आता म्हणतो उगाच आलो म्हणून. हो ना यार, हा बिचारी कवयी. त्याच्या भावाची मला आणि काय माझी- वाटलं, ज्यांना खाण्याचा नाद आहे ते यायचं असतं. अच्छा. हे काय आता हे तेल आहे सर, थोडं टाक. अरे निघालं. निघालं नाही ते तसंच तोंड आहे त्याचं. आता तेल ह्याच्यामध्ये H2O टाकायचं. आता H2O पाणी. या त्याच्या भावाची आणि माझी खूप चांगली ओळख आहे बरं का. त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? हो म्हणजे अजूनही सेव आहे माझ्याकडे नंबर. आता काय घालतोय? त्याने काही उंगल्या गेले की मी भावाला फोन करतो, हा असा वागतो म्हणून. आता काय, हळद घातलीस का? नाही तिखट. हे हळद घातलीस ना हा आता तिखट घालतोय. हा नंतर मी जर चमचमीत चालेल बरं का. हो चमचमीतच करतोय. हा भस्कन घालू नको. नाही, चमचमीत नाही. उद्या सकाळी नको. हा. चिली पावडर, थोडंसं मीठ ह्याच्यामध्येच टाकायचं. हो घाला. मी चमचे वापरत नाही बिकॉज माझं प्रमाण जे आहे असं टाकण्याचं ते परफेक्ट आहे. वर्षानुवर्ष का घरी बायको काय करत नाही त्याच्यावर? ऐकते ना ती, बघणार आहे ना. बरं लक्षात घ्या, वहिनी काय म्हणते बघा. गप्पांच्या ओघामध्ये त्याने तेल घातलं, थोडंसं तूप घातलं, हळद, लाल तिखट आणि ही धणे पावडर घातली. आता ही जी लसूण पेस्ट आहे ही आणि हे लसूण आहेत, तर हे आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. बरं पण मला काय वाटतं आधी हे मळून घे ना, मग आपण म्हणून फोडणीकडे घेतो ना. आता ह्याच्यामध्ये H2O टाकायचं. आता आपण ह्याचा गोळा करायचा का? हा गोळा करायचा ना. हा ह्याचा गोळा करायचा आणि हे सगळं गोळा करायचं नंतर. आम्ही याचा गोळा करून देतो, तोपर्यंत हा गप्पा होणार नाही. तर हे मळून झालेलं आहे आणि याचे शेंगुळे बनवायचे सर आपल्याला. पण आधी इकडे जाऊ आपण. इथं काय करणार तू? इथे आता तेल तापलेलं आहे. ओके. थोडंसं येस जिरं, जरा ठेचलेली लसूण घालतोय आपण. हो जरा जास्त झालाय. नाही, राहू दे ना, काही हरकत नाही. काय चालतं रे. तसंही तू तिकट खातो ना? हो. घाल की मग. आनंद सर, तुम्हाला चालणार आहे ना. हनुमान करतो कशी. आनंद सर त्याचं एक एक इन्ग्रेडियंट टाकून होईपर्यंत आपण जरा गप्पा मारूया.
याच्याविषयी अजून एखादी कुठली गोष्ट आहे जी ऐकून किंवा जी पाहिल्यानंतर तुम्ही अवाक, तुम्हाला थक्क व्हायला होतं? मला जे थक्क व्हायला होतं ते या माणसाची एनर्जी बघून. अच्छा. कारण हे आम्ही सकाळी 6च्या शिफ्टला होतो किंवा रात्री 2 वाजता शूट करत होतो. हा माणूस असाच होता, तर काहीच फरक नव्हता कुठे. आय थिंक लक्ष इकडे आहे. अच्छा. हो, लक्ष इकडेच आहे. ते म्हणतात तेव्हाही तो एवढा त्रास देत होता. तर एनर्जी आणि कमिटमेंट हे त्याला 200%. वा, चांगली गोष्ट आहे. ते बेस्ट गोष्ट होती. बरं, हे सांगताना सरांनी आमच्या लाल तिखट घातलं, धणे हो, पावडर कारण घातली. ते फोडणीमध्ये लाल तिखट ना त्याची मजा वेगळी आहे. अच्छा. असं मध्येच पाणी का पितोयस तू? नाही पाणी पित नाही प्रशांतजी. मी हे पाणी आता इकडे वापरणार आहे. रंग थोडा आता कसं आहे की हा जो रंग आहे ते उकळी फुटल्यानंतर जसे उकळ्या फुटतात तसं ते फुटू देऊया आपण त्याला. तोपर्यंत ही उकळी फुटेपर्यंत आपल्याला इकडे शिफ्ट व्हावं लागेल आणि हे शेंगुळे जे आहेत ते करायचे. थोडक्यात म्हणजे मी परत तिकडे आहात तुम्ही. व्हेरी गुड. आता संख्या हे जे शेंगुळे आहेत ना ती त्याचं हे उकट, दिस इज उकट, आणि हे आपण जे करतोय ते शेंगुळे, उकट शेंगुळे. तर ह्या आकारामुळे त्याला ती चव आहे. हा बरोबर आहे का? येस, परफेक्ट. येस. तर हे असे शेंगुळे बनवायचे आणि शेंगुळे तयार झाल्यानंतर ते या पाण्यामध्ये म्हणजे उकटमध्ये सोडायचे. त्याच्यावर एक आधण ठेवायचं झाकून आणि मग थोड्या वेळाने ते असं मुरतं छान. आणि मग त्याला जी चव येते, तो जो उकट आहे आणि ते जे शेंगुळे आहेत हे कमाल टेस्टी लागतात. खरंच आहे. सोड बघू कसं दिसतं बघू दे. हां, हे बघा, हे असे सोडायचे. सर तुम्ही आता इकडे वा. प्लीज. सर तुम्ही जरा मदत करा. हे काय मी करतोच आहे. नाही आनंद सर तरी तुम्ही म्हणलं हे असं तुम्हाला सर बनवा. कसं काय काय म्हणलं? करू? आणि मला सांग, ते गुळ पावडरचं काय करायचं? कधी घालायची ती? आता घालायची? सांगतो. आता ह्याच्यामध्ये तिखटपणा तर आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये थोडासा तिखटपणामध्ये हलका गोडवा येण्यासाठी थोडीशी ही गुळ पावडर थोडीशी टाकायची. आता बघा चव. बढिया. आणि हे बघा, हे आता झाकून ठेवायचं ना आता आपल्याला? हे झाकायचं. पण आता हे किती वेळ लागेल आपल्याला? एक साधारण 5 ते 8 मिनिटं अशी 5 ते 8 मिनिटात आमचा पदार्थ तयार होतोय. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण उकट शेंगोळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ आणि कोथिंबीर घालून एकत्र मिसळून घ्यावं. त्यात थोडंसं तूप, थोडंसं तेल घालावं आणि हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून त्याचा गोळा तयार करावा. आता एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं, ठेचलेला लसूण, आलं लसूण मिरचीची पेस्ट, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून नीट परतून घेतल्यावर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि एक उकळी येऊ द्यावी. आता भिजवलेल्या पिठाच्या गोळ्यांचे हाताने वळून शेंगोळे तयार करून घ्यावे आणि आता तयार शेंगोळे यामध्ये सोडावे. यात चवीसाठी थोडासा गूळ घालावा. झाकण ठेवून हे सगळं 5 ते 10 मिनिटं नीट उकळू द्यावं. स्वादिष्ट उकट शेंगोळी तयार आहे. चला, आपली उकट शेंगोळी तर रेडी झालेली आहे. आता पुढची रेसिपी काय आहे? दही मलाई की सब्जी. मला साहित्य सांगता काय काय आहे? हो, तर याच्यासाठी आपल्याला मेन बेसिकली भाजीच्या नावाप्रमाणे मलाई, दही, टोमॅटो, कोरिअंडर, कोथिंबीर, कांदा, हळद, हिरवी मिरची, मीठ, लवंग आणि जिरा. बरं, ह्याचं काही माप असतं का? साधारणतः घरात जर 4 जण असतील तर 1 वाटी दही, 1.5 वाटी मलाई, 2 टोमॅटो, 2 कांदे, कोरिअंडर वगैरे तर स्वादानुसार. चला तिकडे वळूया. लेट्स मूव. तर बेसिकली पहिले दही आणि मलईला आपण 1 वाटी दही, 1 वाटी दही आणि 1.5 वाटी मलाई. मलाई. दही मी थोडंसं यातलं हो इन्ग्रेडियंट सुद्धा व्यवस्थित सांगितलेले आहेत. हो. ओके. आता आपण मलाई सगळी मलाई. आता या दोघांना करायचं. बेसिकली मिक्स करून एकजीव करून घेणं पहिले गरजेचं आहे. आता ह्याचं काय करणार तुम्ही? तुम्ही मगाशी काहीतरी सांगितलं, टोमॅटो आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची ह्याला एकत्र मिक्सरमध्ये वाटून त्याची एक पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करायची. ओके. आता आम्ही काय करतो, म्हणजे मी तिकडे मिक्सरकडे जातो आणि तुम्ही ह्याच्यावर राहा. हो. मी हे मिक्सर करून आणतो आणि तुम्ही हे मिक्स करून आणा. शुअर. ओके, आलोच.
चला मग टोमॅटोची प्युरी करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, शब्द दिल्याप्रमाणे आमची प्युरी तयार झालेली आहे. एकजीव झालेलं आहे बेसिकली दही मलाई कम्प्लीट आता काय रेडी झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये एक अर्धी कळशी ऑइल घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, ते गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक हाफ टीस्पून छोटा स्पून जिऱ्याची फोडणी देऊया. ओके. दोन लवंग. त्याच्यानंतर आपण याला त्याच्यात आता फोडणी झाल्यावर कांदा ऍड करू. इंग्लिश अनियन. कांद्यात बेसिकली आपल्याला गोल्डन होईपर्यंत फक्त करायचं, ब्राऊन नाही झालं पाहिजे. तर ब्राऊन झाला तर मग ते कडवट वाटेल नंतर खायला. आता पुढचं कुठलं प्रोजेक्ट तुम्ही एकत्र करताय? तुमच्या मैत्री एवढी छान झालेली तुमची मैत्री. संदीप सरांसाठी माझ्याकडे एक डिफरंट कॅरेक्टर आहे, तुम्ही त्यांना सांगितलं पण आहे. अरे वा त्यांनी आत्तापर्यंत केला त्यापेक्षा वेगळा. वा वा वा. व्यवस्थित स्क्रिप्ट एकदा कुक झाली की मग वा वा वा. संदीप, कळलं मला तू यांना का पकडून ठेवलंयस. तुला ह्या कार्यक्रमात यायला ह्यांचीच का आठवण झाली हे कळलं मला आता. त्याला हळूहळू गुलाबी होते. तर व्हॉट नेक्स्ट आपल्याला काय करायचं? हे झाल्यानंतर आपण याच्यात टोमॅटो प्युरी ॲड करूया. आता याच्यात टोमॅटो प्युरी ॲड करूया. टोमॅटो प्युरी म्हणजे फक्त टोमॅटो नाही, त्यात मिरच्या पण आहेत. हो, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या. तर साधारण 2 टोमॅटोला 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेऊन त्याची एक पेस्ट तयार करायची आणि ती त्याच्यात ॲड करून त्याच्यानंतर याला आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद. आमचं शूटिंग चालू होतं कोकणात गुहागरला, आपडी थापडीचं. आणि श्रेयस, मी, मुक्ता आणि तिथले काही कलाकार हे ते आणि प्रोड्युसर आमचे एकदम प्रेमात ना सगळ्या कलाकार. व्हॅनिट्या लागल्या होत्या प्रशांतच्या, अशा 5-6 व्हॅनिट्या. आणि आनंद सर काहीतरी तिकडनं व्हॅनिटीकडे येत होते, त्यांच्या व्हॅनिटीकडे आनंद सर. तर त्यांना दृश्य असं दिसलं आणि ते थबकले, कारण त्यांनी एवढी वर्ष हिंदीत काम केलं. मी आणि मुक्ता गाडीतल्या सतरंजा काढून आंब्याच्या झाडाखाली आम्ही बसून गप्पा मारत होतो. ते म्हणले काय करता तुम्ही, व्हॅनिटी दिली आहे म्हणून नको. हेच बरं आहे. हुडहुडी चिल्ड झालं म्हणलं ती. गप्पांमध्ये त्यांनी मीठ नंतर हळद घातलेली. हो, आता पाणी, टोमॅटोला पाणी सुटलं. टोमॅटोला पाणी सुटलंय, राईट टाइम. आता याला आपण याच्यामध्ये दही मिलाई जे मिश्रण आहे ते आपण याच्यात टाकून द्यायचं. क्या बात आहे, काय कलर आलाय बघ ना, सुपर. ते झालं. याच्यात फक्त थोडंसं आता कोथिंबीर ॲड करायची आहे. बस, आता थोडंसं याला स्लो बॉईल होऊन द्यायचं थोड्या वेळात आणि बंद. रेडी. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? आयडियली पराठा, पराठा, पंजाबी पराठा बरोबर ते खायला सुंदर लागतं. ओके, आमचं हे तयार झालं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण दही मलाई की सब्जी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम 1 वाटी दही, 1.5 वाटी मलाई एकत्र करून एकजीव करून घ्यावं. टोमॅटो आणि हिरव्या मिरचीची मिक्सरमध्ये एकत्र प्युरी करून घ्यावी. आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात लवंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा. तो गुलाबी सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात टोमॅटो मिरचीची प्युरी घालावी आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालावी. हे सगळं नीट मिक्स करून घ्यावं. टोमॅटो प्युरी नीट शिजल्यानंतर त्यात फेटलेलं दही मलाईचं मिश्रण घालावं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी. टेस्टी दही मलाई की सब्जी तयार आहे. वा, एक खमंग आणि एक छान पंजाबी पदार्थ आज इथे झालाय या स्वयंपाकघरात. एक दिग्दर्शक आणि एक अतिशय चतुरस्त्र अभिनेता ज्यांनी हा भाग खांद्यावरती उचलून अगदी पेलवून नेला. तर त्याच्यामुळे अतिशय मजा आली मला या कार्यक्रमात. तुम्हाला बरं वाटलं नाही इथे येऊन? हो, खूप आनंद झाला मला. वा सर, तुम्हाला? म्हणजे काय, खूप खूप मजा आली. आजचे पदार्थ अप्रतिम होते. एक खमंग आणि एक छान पंजाबी तुम्ही हे केलेत त्याबद्दल. ते खाण्याआधी झी मराठीकडून आमचे सर तुम्हाला छानशी भेटवस्तू देतील. आणि हे आमच्यातर्फे भेटवस्तू भेटवस्तू खवय्ये तर्फे.
थँक्यू सो Thank you, मच. sir. Thank आनंद करीर सर आणि संदीप पाठक ही जोडी एवढ्या करता आज इथे आली कारण या जोडीमध्ये गोडी आहे. एक आहे दिग्दर्शक, एक आहे नट आणि तुम्ही खरंच आजचा भाग खूप छान मनापासून एन्जॉय केलात. आम्हाला छान पदार्थ दाखवलेत. आता आपण ते खाऊया. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. थँक्यू आणि आम्हाला खूप सिनेमे बोलवण्यासाठी करा. पण खूप खूप थँक्यू. थँक्यू सर. खूप सिनेमे करा, खूप यश मिळू द्या. Thank you. मंडळी आम्ही आता हे सगळे मिळून खातो, फस्त करतो. तुम्ही घ्या निरोप, भेटा आम्हाला याच कार्यक्रमात पुढच्या भागात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.